तर 2029ला वैयक्तिक भाजपाचे 150+ सीट असतील आणि बाकी शिंदे पवार आणि त्यांचे जे काही अलायन्स आहेत यांचे 10-15 सीट असतील. तुमच्याकडे 5-7 सीट जरी आले तर फार मोठी गोष्ट असेल. तुम्ही जे गमावलंय ना ते परतही तुम्हाला मिळणार नाही. जे तुमच्याकडे आहे ना ते तरी टिकवण्याचा प्रयत्न करा. विरोधक म्हणून एखाद्या झुंडीच्या विरोधामध्ये बोलायचंच नाही हे जर तुम्ही ठरवलेलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा राजकीय अंत हा निश्चित आहे. सत्तेमध्ये राहणारी लोक अनेक हातखंडे वापरून सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील. मग लोकांना कॉम्प्रोमाइज करणं असू किंवा लोकांना कन्फ्यूज करणं असू, लोकांना भूलथापा देणं असू किंवा लोकांना मूर्खात काढणं असू, कुठलाही सत्ताधारी पक्ष, कुठलाही एखादा सत्ताधारी आघाडी असेल किंवा एखादा अलायन्स असेल ते लोकांना मूर्खात काढून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करते. तसंच महायुतीने केलं. तुम्ही मात्र ती मूर्खात काढत असताना तुम्ही मात्र भलत्या माणसाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊन महाराष्ट्र जळताना उघड्या डोळ्यानं पाहिला. हे आम्हीही पाहिलं आहे. रोहित पवारांना का गांभीर्यानं घेतलं जात नाही? माझं आकलन असं आहे की रोहित पवारांसह महाविकास आघाडीचा अर्थात विरोधी पक्षाचा स्पेस जो आहे तो मनोज जरांगेंनी मागच्या 2 वर्षांपासून खाऊन टाकलेला आहे. विविध प्रकारचे प्रश्न आहेत. मग शेतीमालाला हमीभाव असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना पीक विमा असेल, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल, विविध प्रकारचे जे काही मूलभूत सुविधा आणि आम्हाला हक्काने मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्या धुळखात पडलेल्या आहेत. ते चर्चेमधून गेलेले मुद्दे आहेत. या आंदोलनामुळे, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे ते मुद्दे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. याचा फायदा सत्ताधारी सरकारला झालेला आहे. नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. रोहित पवार पंढरपूरमध्ये कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशा प्रकारची मागणी रोहित पवारांची आहे. कालपासून त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे, डोकं जड पडलेलं आहे. मात्र मी आंदोलनावर ठाम आहे असं रोहित पवार म्हटले आहेत. एकीकडं स्थानिकच्या डॉक्टरशिवाय त्यांच्याकडं कुणीही चर्चेला आलेलं नाही. पालकमंत्र्यांसोबत आम्हाला चर्चा करायची नाही आहे. कृषी मंत्र्यांसोबत निष्फळ चर्चा ठरलेली आहे. आणि रोहित पवारांचं म्हणणं आहे की आम्हाला ठोस निर्णय हवा आहे, कुठली आश्वासनं नको आहेत. तर रोहित पवारांच्या या आंदोलनाची सत्ताधारी पक्षांकडून, आमदारांकडून, मंत्र्यांकडून टिंगल उडवली जात आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले रोहित पवारांना एक घासही खाऊ देऊ नका. पण जर बसायचं असेल अन्न त्यागला तर ह्याला उपाशी ठेवला पाहिजे. नाहीतर तिथं वडापाव खाणार आणि परत इकडे येऊन म्हणणार मी शेतकऱ्यांच्यासाठी जोपर्यंत कर्जमाफी केली आणि आता तू कर्जमाफी कसली करणार आहे? कर्जमाफी झाली, आता ती कार्यान्वित होते आणि परत पालकमंत्री म्हणाले ही सगळी नौटंकी चालणार नाही. रोहितजींचा आपला इतिहास आपल्याला माहिती आहे काय की मूळ याच्याकडे म्हणजे जवळजवळ एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे ते न करता अगदी काय अडचणी असतील तर त्या चर्चाही केली पाहिजे. तर ती चर्चा न करता आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून आंदोलन, आता कर्जमाफी दिलेली ती कुणाला मिळणार आहे? त्यामुळं आपण एकदा आपल्या गरिबांमध्ये झाकलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे. आपल्याकडे 4 बोटं राहतात. त्यामुळं त्यांचं आंदोलन हे हा फक्त स्टंट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारनं केलेली आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे म्हणाले की त्यांच्याच पवारांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेला आहे. एखादा सामान्य शेतकरी जर उपोषणाला बसला असता तर मी नक्कीच त्यांना भेटायला गेलो असतो, असं लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे. रोहित पवार हे विसरलेले आहेत की आपण पवार कुटुंबियामधले आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये किंवा काही पवारांचं राजकारण जेव्हापासून आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या या अवनतीला कोण जबाबदार आहे? पवारच जबाबदार आहेत. एखाद्या शेतकऱ्याचं पोरगं येऊन जर तिथं उपोषणाला बसलं असतं तर हा लक्ष्मण हाके तिथं पहिल्यांदा गेला असता. रोहित पवारांच्या उपोषणाकडं सत्ताधारी पक्ष पाठ फिरवत आहे, दुर्लक्ष करत आहे, किंवा त्यांची टिंगल उडवत आहे. हे का चाललेलं आहे? सगळं कशासाठी चाललेलं आहे? रोहित पवारांना का एवढं गांभीर्यानं घेतलं नाही किंवा घेतलं जात नाही? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण शोधणार आहोत. रोहित पवारांना का गांभीर्यानं घेतलं जात नाही? माझं आकलन असं आहे की रोहित पवारांसह महाविकास आघाडीचा अर्थात विरोधी पक्षाचा स्पेस जो आहे तो मनोज जरांगेंनी मागच्या 2 वर्षांपासून खाऊन टाकलेला आहे.
मी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि मागच्या 2 वर्षांपासून मी बोलत आहे आणि स्पष्ट बोलतो आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, नोकरदारांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, महागाईंचे प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न आहेत. मग शेतीमालाला हमीभाव असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना पीक विमा असेल, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल, विविध प्रकारचे जे काही मूलभूत सुविधा आणि आम्हाला हक्काने मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्या धुळखात पडलेल्या आहेत. ते चर्चेमधून गेलेले मुद्दे आहेत. या आंदोलनामुळे, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे ते मुद्दे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. याचा फायदा सत्ताधारी सरकारला झालेला आहे. रोहित पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या पक्षांचा स्पेस हा एकट्या मनोज जरांगेंनी 2 वर्षांपासून खाऊन टाकलेला आहे. त्यामुळे सरकार स्वस्थ आहे. तुमच्या कुठल्याही आंदोलनाची दखल सरकार याचमुळे घेत नाही का, असा सवाल उपस्थित होतो आहे. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लाड येतात, तिकडं राधाकृष्ण विखे येतात. तुमचं काय म्हणणं आहे सांगा बाबा, उपोषणाला बसू नका बाबा, तुमचं काय म्हणणं आहे सांगा बाबा, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो. मग विविध मागण्या, मग मागच्या जुन्या का होईना मान्य करून देणं होईल, त्या का होईना पण मान्य करून देतो असं म्हणत पायघड्या घालणारे मंत्री आम्ही राधाकृष्ण विखे पाहिले. मनोज जरांगे उपोषणाला बसले, काही तासांमध्ये उपोषण सुटलं, ते सगळं आम्ही पाहिलं. रात्रीच्या अंधाऱ्या रात्रीमध्ये काय चर्चा झाली, काय बैठका झाल्या आणि काय मान्य करून घेतलं, काय मिळालं, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि सरकार पायघड्या घालतंय. मात्र एक आमदार, एक लोकप्रतिनिधी, लोकांनी निवडून दिलेला एक प्रतिनिधी त्या ठिकाणी अन्नदाग आंदोलन करतो, त्याची काहीही दखल घेतली जात नाही. रोहित पवारांना आणि तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांना मला सांगायचं आहे, तुमची टिंगल याच कारणासाठी उडवली जात आहे की तुमच्या आंदोलनाला आता महत्त्व राहिलेलं नाही. तुमचा स्पेस मनोज जरांगेंनी खाऊन टाकलेला आहे आणि मनोज जरांगे मागणी काय करतात, आमचं आरक्षण द्या, आमचं आरक्षण द्या, आमचं आरक्षण द्या, आमच्या हक्काचं आहे, आमच्या बापाचं आहे, आमचं तुम्ही खाल्लं. हा एकमेव मुद्दा आहे. बाकी सगळे मुद्दे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. म्हणून तुमच्या आंदोलनाला भाव द्यायची गरज नाही. तुम्ही एक साखळी आणि कुलूप घेऊन गेला होतात रोहित पवार. CBI कार्यालयाला मी जरा ठोकतो म्हणायला. इकडे मनोज जरांगे उपोषणाला बसले होते, तुमच्याकडे 2-3 कॅमेरे असतील, शेकडो कॅमेरे यांच्याकडे होते. आणि हा सगळा प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे हे मला स्पष्ट जाणवतंय. मलाच नाही, सगळ्या राजकीय तज्ज्ञांना जाणवत आहे. जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा मात्र महाविकास आघाडीवाले तुम्ही लोक उघड्या डोळ्याने पाहत होतात. का तर मनोज जरांगेच्या विरोधात काही बोलायचं नाही, कारण आपली मतं जातील. आणि तुमची मतं गेली नाहीत तर राहिलीत कुठं? तुम्ही कुठल्या सत्तेमध्ये आहात? किती लोक तुमची आहेत? मनोज जरांगेंच्या विरोधात न बोलून तुम्ही काय मिळवलेलं आहे? जसं लोकसभेला वाटलं तुम्हाला की जरा थोडंफार काहीतरी मिळाले ना, आता सगळं आपलं अंथरूण झालेलं आहे, सगळी पेरणी झालेली आहे, ते उगून नुसतं कापायचं आहे असं राहिलं. मात्र तसं झालेलं नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे ज्या ज्या मतदारसंघामध्ये, ज्या ज्या तालुक्यात, जिल्ह्यात मनोज जरांगे जाईल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसह तिथल्या लोकांसोबत मनोज जरांगेंना रसद पुरवली की नाही पुरवली? तुम्ही रसद पुरवलेली ही मतांत रूपांतर मग तुमच्याकडे नाही झाली, ती भलत्याच माणसाकडे झाली, हे तुमच्याही लक्षात आलं पाहिजे. आणि मनोज जरांगेंनी तुम्ही 2024ला जी रसद त्यांना पुरवलेली होती ती आता भारतीय जनता पार्टीला विकून टाकली. तुम्ही बसा टाळ्या वाजवत. कालच ते असं म्हणाले आहेत, तुम्हीच निवडून या, तुम्हीच मजा करा ना, आम्हाला काय घेणं देणं आहे. आरक्षण देणं म्हणजे कुठल्या एखाद्या पक्षाच्या खिशातलं द्यायचं नाही आहे. आणि आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही कायम सत्तेत राहाल असं अजिबात होत नाही, किंवा मग तुमच्या म्हणण्यावर कुणीतरी सत्तेत राहावं असं होत नाही. मात्र मनोज जरांगेंच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीला आता सपोर्ट केलेला आहे ना. तुमच्याकडं काही राहिलेलं नाही आहे, म्हणून तुमच्या आंदोलनाला किंमत दिली जात नाही. तुम्ही तेव्हाही मनोज जरांगेंच्या समर्थकांनी अनेक आमदारांची, खासदारांची घरं जाळली, रस्ते अडवले, गाड्या तोडफोड केली, तेव्हाही तुम्ही मनोज जरांगेंच्या बाजूने खंबीरपणे उभं होतात. महाराष्ट्र जळत असताना तुम्ही उघड्या डोळ्याने पाहिलाय, तेव्हाही तुम्ही काही मिळवलेलं नाही. निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगेंना रसद पुरवली आणि भारतीय जनता पार्टीने तमाम महायुतीच्या लोकांनी मनोज जरांगेंनाच हायजॅक केलं. चला तुम्ही आता आमच्या गाडीत बसा, नाही तर तुमचं काही खरं नाही, असं त्यांनी केलं. कालचं उपोषण जे 30 तारखेचं होतं त्यावेळेसही त्यांनी तसंच केलेलं आहे.
अहो सत्ताधारी त्यांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, ते सत्तेत राहण्यासाठी अनेक पैजरे आजमावत असतात. तुम्ही काय करत असता? तुमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची काही जबाबदारी आहे की नाही? सत्तेमध्ये राहणारी लोक अनेक हातखंडे वापरून सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील. मग लोकांना कॉम्प्रोमाइज करणं असू किंवा लोकांना कन्फ्यूज करणं असू, लोकांना भूलथापा देणं असू किंवा लोकांना मूर्खात काढणं असू, कुठलाही सत्ताधारी पक्ष, कुठलाही एखादा सत्ताधारी आघाडी असेल किंवा एखादा अलायन्स असेल, ते लोकांना मूर्खात काढून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करते. तसंच महायुतीने केलं. तुम्ही मात्र ती मूर्खात काढत असताना तुम्ही मात्र भलत्या माणसाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊन महाराष्ट्र जळताना उघड्या डोळ्यानं पाहिला. हे आम्हीही पाहिलं आहे. सत्ताधारी पक्षाने तर सत्तेत राहण्यासाठी हद्द पार केलेली होती. तुम्ही मात्र या महाराष्ट्राला हागीच्या हवाली करून दिलं. तुम्ही काय मिळवलं आहे? आणि उद्याच्या 2029च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हीच कंडिशन होणार आहे. तुम्ही कुठल्या एखाद्या मोठ्या आंदोलनाच्या विरोधात न बोलून काहीच मिळवलेलं नाही आणि येणाऱ्या काळातही काही मिळवणार नाहीत. तुम्ही जे गमावलं आहे ना, ते परतही तुम्हाला मिळणार नाही. जे तुमच्याकडं आहे ना, ते तरी टिकवण्याचा प्रयत्न करा. विरोधक म्हणून एखाद्या झुंडीच्या विरोधामध्ये बोलायचंच नाही, हे जर तुम्ही ठरवलेलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा राजकीय अंत हा निश्चित आहे. तुम्हाला जर काहीच बोलायचं नसेल, महाराष्ट्र जळत असताना तुम्हाला पाहायचं असेल, कुठल्या तरी एखाद्या समूहाच्या पुढे पायघड्या तुम्हाला घालायच्या असतील, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांना तर बघूनच घेणार आहे महाराष्ट्र, पण तुम्हाला सुद्धा सोडलं जाणार नाही. ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुमची आंदोलनं ही निश्चित शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. रोहित पवार निश्चित शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. ते या आंदोलनामध्ये फार पोटतिडकीनं उभे राहिलेत, बसलेत. रोहित पवारांना मागच्या काळापासून पाहिले. छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांची तळमळ असते. मात्र तुमची तळमळ अशा प्रकारच्या झुंडीच्या लोकांना प्रतिसाद दिल्यामुळं ती तोकडी पडते किंवा ती खोटी ठरते. तुम्ही यापुढे लक्षात घेतलं पाहिजे, कोणाचा विरोध करायचा आहे आणि कोणाचं समर्थन करायचं आहे. काय फायद्याच्या गोष्टीत, काय तोट्याच्या गोष्टीत. मला जितकं आकलन आहे, माझं जितकं वय आहे, तितक्या गोष्टीप्रमाणे सांगतो. काही मिळवायचं असेल तर काही नुकसान होत असते. काही नुकसान न होता गोष्टी मिळवणं म्हणजे त्या फुकटात मिळवणं, त्याला काही परिश्रमच नसेल तर ती जास्त काळ टिकणारी गोष्टच नसू शकते. त्यामुळे तुम्हाला काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. आणि जर तुम्ही गमवण्याचं सोडून दिलं असेल किंवा मग आपल्याला काही गमवायचंच नाही, फुकटात मिळवायचं आहे, तर ते आता येणाऱ्या काळामध्ये शक्य नाही. तुम्ही ज्या गोष्टी करतायत ना, मी 2019ला सुद्धा आणि 24ला सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही ज्या चुका करतायत महाविकास आघाडीवाले, ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्यात खूप अंगलट येणार आहेत. आणि 29ला सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. आत्ताच सुधारण्याची वेळ आहे. जर तुम्ही सुधारलात नाहीत ना, तर 2029ला वैयक्तिक भाजपाचे 150+ सीट असतील आणि बाकी शिंदे, पवार आणि त्यांचे जे काही अलायन्स आहेत यांचे 10-15 सीट असतील. तुमच्याकडे 5-7 सीट जरी आले तर फार मोठी गोष्ट असेल असं मला वाटतं. माझं हे गणित चुकू शकतं, मात्र मला आत्ताची कंडिशन अशी सांगते की भविष्यात असं होऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. मराठी महाराष्ट्रामध्ये तुम्ही नवीन असाल तर मराठी महाराष्ट्र चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि तिथूनही व्हिडिओ शेअर करा. खूप खूप धन्यवाद.